पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची 12 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत या ऐतिहासिक पर्वाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्र निर्माणाची तत्पुरती विशेष अंक प्रकाशन सोहळा रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालाय। देशाचा स्वाभिमान जागा करून परिवर्तन घडवलं जाऊ शकते हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कार्याने दाखवून दिलं आहे। फक्त अनुदान घेणं ही वृत्ती न बाळगता देशाला जगामध्ये स्वाभिमानाने उभा असलेला भारत देश बनण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। एवढेच नाही तर देशात मेक इन इंडिया ही चळवळ राबवून मेक फॉर वर्ल्डच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू करण्यामागे मोलाचं योगदान दिलेलं आहे। ज्या भारताकडे पूर्वी एक याचक राष्ट्र म्हणून पाहिलं जायचं त्याला जागतिक महाशक्ती बनवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलं आहे, असे गौरव उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये काढले। देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मे 2026 रोजी त्यांनी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची 12 वर्ष पूर्ण केली आहेत। मोदींच्या यशस्वी दूरदर्शी आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेचे एक तप हे भारतासाठी आणि समस्त भारतीयांसाठी वरदान ठरले आहे। या ऐतिहासिक पर्वानिमित्त राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष संग्राह्य अंकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते मुंबईतील प्रभादेवी स्थित रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले। या प्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी त्यांच्या सोबत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार निरंजन डावकरे, आमदार संजय कुटे, आमदार सुनील राणे उपस्थित होते। प्रकाशन झालंय आणि आपणा सर्वांना विनंती आहे की हे पुस्तकेबल बुक आपण पाहिल्यानंतर प्रयत्न जो आम्ही केलाय प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमधून ही माहिती ही जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे। यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य हे अपेक्षित आहे। आपण वेगवेगळ्या कामांचा आढावा या पुस्तकात विरोधक असतील ते मात्र आरोप करतायत की 12 वर्षामध्ये महागाई प्रचंड वाढली आहे। आज सुप्रिया सुळे देखील टीका केली आहे। त्यांचं म्हणणे की आम्ही सरकारच्या हातात हात घालून काम करायला तयार आहोत, सरकारने आम्हाला विश्वासात घेतला। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आज ज्यावेळेला बुक तयार केलाय अनेक जण असा प्रयत्न करू शकतील, अनेक जण यापेक्षाही चांगलं होऊ शकते, परंतु यामध्ये प्रत्येक विषयाच्या नंतर एक प्रगती पुस्तक म्हणून एक पान हे ठेवलेले आहे। त्यामुळे 2014च्या अगोदरची UPAची असणारी परिस्थिती आणि मग त्यामध्ये झालेला बदल, एक ओळीमध्ये त्यावेळीची असणारी परिस्थिती आणि आता झालेला बदल, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या। खरं तर या सगळ्या गोष्टीसाठी एक 2000 पानाचं पुस्तक सुद्धा तयार करता येऊ शकतं, परंतु छोटे छोटे विषय ज्या विषयामुळे झालेले बदल हे त्यामध्ये नमूद केले की जे सहजपणे बोलता बोलता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतं। मोदीजींच्या 12 वर्षाच्या कार्यकाळाला या इकडे तपपूर्तीचा एक कार्यक्रम मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये आयोजित केलेला आहे। माननीय चव्हाण साहेब आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांच्या संकल्पनेतनं तपपूर्ती हा जो एक पुस्तक आहे याच्यामध्ये मोदीजींच्या 12 वर्षाचं जे कार्य आहे ते त्या पुस्तकामध्ये मांडण्याचं काम झालेलं आहे। माननीय फडणवीस साहेबांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण झालंय। निश्चितपणे या देशाला आपण बघतोय की या जगाच्या पाठीवरती एक उच्चस्थानी नेण्याचं काम मोदीजींच्या माध्यमाने सुरू आहे। आपण चौथ्या इकॉनॉमीपासून आज आपण तिसरी इकॉनॉमीपर्यंत आलो आहे आणि आज अनेक गोष्टी हे आपण फक्त मॅन्युफॅक्चरच नाही करत तर आपण एक्सपोर्टही करतोय, हेही आपण या कार्यकाळात बघितलं। आणि कोविडसारखं जे एक वैश्विक संकट होतं याच्यामध्येही भारताने खऱ्या अर्थाने जगाला दिशा दाखवली। आजही अनेक ठिकाणी युद्धामुळे परिस्थिती बिकट झालेली असतानाही भारत हा सर्वच दृष्टिकोनाने
सक्षमपणे उभा आहे, हे खरं तर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये झालेलं कार्य आणि त्याचबरोबर सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनाने ज्यावेळेस सरकार काम करतंय त्याच्यामुळे या सगळ्या अचिव्हमेंट्स पूर्ण होत आहेत हे आपल्याला बघायला भेटतंय. त्याच अनुषंगाने आज या कार्यक्रमामध्ये या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी मांडण्याचा आम्ही सगळ्यांनी खऱ्या अर्थाने माननीय चव्हाण साहेबांच्या या संकल्पनेच्या माध्यमाने प्रयत्न झालेला आहे. थँक्यू.